नमस्कार. कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर आज आपण बोलणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय आहे? आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे? हा प्रश्न इतका मोठा नाही आहे खरं तर. लॉ ऑफ अट्रॅक्शन जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलेला आहे. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन जर काम करत नसेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे पण आमच्या जीवनामध्ये काम करत नाही, अशी जर परिस्थिती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुमच्या जीवनामध्ये काय कसं काम करावं आणि जर ते करत नसेल तर ते काम करायला सुरुवात कशी होईल, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करून घेऊन कसं तुम्ही तुमचं आयुष्य सुंदर करू शकता, तर त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. मलासुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन जवळपास 10 वर्षापूर्वीपासून माहिती होतं, पण 10 वर्षांनंतर ते माझ्या आयुष्यामध्ये काम करायला लागलं. तर काय बदल केल्यानंतर ते माझ्या आयुष्यामध्ये काम करायला लागलं, तर ते मी सांगणार आहे तुम्हाला. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण काय करतो ना, आपल्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या मॅनिफेस्ट करण्याचं शिकवलं जातं. ते काही द सिक्रेट मूवीमध्ये शिकवलं जातं की मॅनिफेस्ट करा, मॅनिफेस्ट करा. आपण मॅनिफेस्ट करायला सुरुवात करतो, पण आपलं कसं असतं ना की आपण ते एका स्पेसिफिक टायमिंगमध्ये करतो. रात्री झोपताना तुम्ही जे काय आहे तुमच्या इच्छा लिहून काढलेल्या आहेत, तुमचं जे काय आहे ड्रीम ते तुम्ही नोटीस बोर्डवरती चिकटवलेलं आहे. तुम्ही रात्री झोपताना ते बघताय, सकाळी उठल्या उठल्या ते बघताय. पण जेव्हा सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते बघितलं आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुमची वागणूक काय आहे यावर डिपेंड आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या आयुष्यात कशा प्रमाणामध्ये काम करेल. लॉ ऑफ अट्रॅक्शनला सगळ्यात पहिला पॉईंट जो पाहिजे असतो तो आहे ग्रॅटिट्यूड. लॉ ऑफ अट्रॅक्शन ग्रॅटिट्यूड प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड. तुम्ही आज जिथे राहत आहे ते घर कसंही असू देत, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. जे काही हे आरोग्य संपन्न शरीर तुम्हाला देवाने दिलेलं आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. जे पण काही आयुष्यात आपल्या सुखाच्या आणि चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनला पाहिजे असतं ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड आणि समोर तेच द्या जे तुम्हाला हवं आहे. असं जर वागायला सुरुवात केली किंवा असं जर जगायला सुरुवात केली तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात खूप फास्ट काम करायला सुरुवात करतं आणि त्यानंतर कोणतीही कंप्लेंट करायची गरज राहत नाही किंवा वेळ राहत नाही. कंप्लेंटिंग हे नेचर एकदा आपण सोडायला सुरुवात केली आणि अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायला लागतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करण्यासाठी आपल्या डोळ्यांमध्ये हे जे काही स्वप्न आहे ते स्वप्न इतकं जिवंत असायला पाहिजे आणि आपण स्वतःवर जितकं प्रेम करतो तितकंच प्रेम या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण जर करायला सुरुवात केली तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये फास्ट काम करायला सुरुवात करतं. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो पहिला पॉईंट आहे की आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याला जबाबदार मी स्वतः आहे हे ॲक्सेप्ट करणं आणि त्यानंतर जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड मनामध्ये असणं आणि स्वतःबरोबर या जगावर सुद्धा मनापासून प्रेम करणं एवढं असलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करतं. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स आहेत का? लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी सगळ्या ट्रिक्स आम्ही वापरतो आहे, पण तरीसुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही आहे. तर आत्ता हे सगळं मी जे काही सांगितलं ते एकदा करून बघा. निश्चितपणे लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफमध्ये काम करायला सुरुवात करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला तेच देतं, मल्टिपल करून देतं जे तुम्ही इतरांना देताय. मग तुम्ही इतरांना काय देताय? तुम्ही इतरांना सिक्युअर फील करवताय का? तुमच्या असण्याने बाकी सगळ्यांना आनंद होतो आहे का? जर तुम्ही कुठे काम करत असाल तर त्या ऑफिसमध्ये तुमच्या प्रेझेन्समधली सिच्युएशन काय आहे? तुमच्या प्रेझेन्समध्ये जे कोणी तुमचे सिनियर्स असतील तर ते निश्चिंत राहतात आहेत का? तुमच्यावरती विश्वास ठेवू शकतात आहेत का? किंवा जो कोणी तुमच्या डाऊनलाईनला जो कोणी स्टाफ असेल तो तुमच्यासोबत काय फील करतो आहे? किंवा जो कोणी ग्रासरूट स्टाफ असेल तो तुमच्याबद्दल काय फील करतो आहे? तर या प्रत्येक गोष्टीवरती डिपेंड आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात किती फास्ट काम करायला सुरुवात करेल. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातल्या आपल्याबद्दलच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत तर त्याचा जो काही त्याचं रिफ्लेक्शन आहे तर ते आपल्या आयुष्यातलं जे दिसतंय ते आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठेतरी आपल्याला माहिती असेल किंवा नसेल पण आपण 24 तास ते करत असतो. आपण जे काही विचार करतोय ते आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. 24 तासातले सगळे विचार. फक्त त्या सकाळी उठल्यानंतरचे आणि संध्याकाळी झोपतानाचे आपण जे काही मॅनिफेस्ट करतोय फक्त तेवढे विचार नाही, तर 24 तास आपण जे काही विचार करतोय ते आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. 24 तासामध्ये, पूर्ण 24 तासामध्ये आपण कोणाबद्दल निगेटिव्ह विचार करतोय का? आपण कोणाबद्दल निगेटिव्ह कमेंट करतोय का? आपण कोणाबद्दल विनाकारण चर्चा करतोय का? आपण विनाकारण दुसऱ्यांच्या
लाईफमध्ये लुडबुड करतो आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार करायला पाहिजे की आपण जर तसं केलं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यात काम करणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला म्हणतं की तुम्ही स्वतःवरती फोकस करा, स्वतःच्या ग्रोथवरती फोकस करा आणि इतरांकडे जेव्हा बघाल तेव्हा ते दयाभावाने असलं पाहिजे आणि ते कोणत्याही कंप्लेंटिंग प्रकारचं नसलं पाहिजे, ते अंडरस्टँडिंगचं असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आयुष्यामध्ये असतील तर लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप फास्ट आयुष्यात काम करायला लागतं. जर तुमच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नसेल तर एकदा हे काही छोटे छोटे बदल आहेत ते करून बघा. जे काही आपलं अंडरस्टँडिंग असेल, छोटी गोष्टी समजून घेण्याची जी काही पद्धत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवरनं जर इश्यू करायची सवय असेल तर आपल्या आयुष्यात इश्यू होत राहतात. जर तुम्हाला इश्यू करायची सवय असेल तर इश्यू होत राहतात. जर तुमचं अंडरस्टँडिंग नेचर असेल तर अंडरस्टँडिंग नेचरवाले लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. जर तुमच्याकडे तुमच्यामध्ये जर हातामध्ये देण्याची जर इच्छा असेल तर तुमच्याकडे येत राहतं. आता ही देण्याची इच्छा मी जे काही बोलले तर ॲक्च्युली ना आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. मग आपण जर कधी मार्केटमध्ये गेलो तर 2 रुपयांसाठी 5 रुपयांसाठी किचकिच करणं बंद करा. त्याच्याने काहीही फरक पडत नाही. 2 रुपये 5 रुपये आपण अशा ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो की जिथं आपण आपल्या आयुष्यामध्ये कंटिन्यू पैशाच्या बाबतीत किचकिचच येत राहते. त्यामुळे जर तुम्हाला पैसा पाहिजे असेल, ॲब्युंडंट आहे निसर्गाकडे, आपल्याला तो मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला द्यावं लागेल. की असं म्हणतात की तुम्ही जे देतात तेच परत येतं. मग तुम्ही पैसा देताय का? असं म्हणतात की दान करा धन मिळेल. आपण दान करतोय का? जास्त आपल्याच्याने नाही होऊ शकत. जिथे तुम्ही मार्केटमध्ये जिथे जाल, जे लोक असतात, विकणारे लोक असतात, दिवसभर रस्त्यावरती उन्हामध्ये बसलेले असतात. जर तुम्ही शेतमाल घेण्यासाठी जर बाजारामध्ये शेतकऱ्यांकडे गेला तर मातीमधून पिकवून त्यांनी ते धान्य आणलेलं असतं आणि आपण 2-5 रुपयांसाठी त्यांच्याकडे किचकिच करत बसतो. तर तिथे 2 रुपये जास्त देऊन बघा. जर 20 रुपयाची भाजी असेल ना तर 22 रुपये 25 रुपये देऊन बघा. जर ते शेतकरी असेल तर, मी व्यापाऱ्यांबद्दल बोलत नाही आहे, जर शेतकरी असेल तर व्यापाऱ्यांबद्दलही आपल्याला किचकिच करायचीच नाही आहे. पण जर ती खरंच इतक्या कष्टाने आणलेली आहे तिथे जर तुम्ही 2-5 रुपये जास्त दिले तर ती व्यक्ती मनातून आपल्याला जे व्हायब्रेशन्स पाठवते ते व्हायब्रेशन्स आपल्या आयुष्यात काम करतात. तर काम कसं करायचं? 2 रुपयासाठी 5 रुपयासाठी कुठेही किचकिच करायची नाही. जे काही असेल ते देऊन टाकायचं आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा. तर या पॉईंटला काय होतं की आपल्याकडे त्या गोष्टी अट्रॅक्ट होतात. समोरच्या व्यक्तीची बघण्याची नजर बदलते. जी कोणी असेल किंवा कधी तुम्ही कुठे ॲटोने गेलेला आहात, ॲटोचं जर जे काही फेअर असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण 2-5 रुपयांसाठी कटकट करत असतो. तर ते कुठेतरी नेचर सोडून दिलं पाहिजे. जर त्यांनी मागितलं 50 रुपये झाले असतील 55 रुपये द्या, 100 रुपये झाले असतील 105 रुपये द्या. ते 5 रुपये जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला एक्स्ट्राचे देताना त्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे आणि त्याचे जे काही फिलिंग्स आहेत ते एकदा बघा. ते जो काही ती व्यक्ती तुम्हाला व्हायब्रेशन देणार आहे ते व्हायब्रेशन आपल्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन फास्ट ॲक्टिव्ह करायला काम करतात. तर द्या. तुम्हाला जे हवं आहे ते लोकांना द्यायला तुम्ही सुरुवात करा. चांगलं बोललं की आपल्याशी कोणीतरी चांगलं बोलणार आहे. आपण 2 रुपये दिले तर आपल्याकडे 4 रुपये येणार आहेत. हे सत्य आहे आणि हे माझा हा अनुभव आहे. माझ्याकडे 1 रुपयाही नसताना मी माझ्या जीवनाची सुरुवात केलेली आहे आणि आज माझ्याकडे चांगला बॅलन्स आहे. मी जे काही बोलते आहे हा माझा अनुभव आहे. हे सगळं मी माझ्या अनुभवातनं बोलते आहे की मलाही अशी सवय होती. आपण स्वतःला खूप हुशार समजतो की आपण बार्गेनिंग करून आलो, पण नाही, आपण आपल्या आयुष्यात तेवढ्या लोकांची ती कटकट घेऊन आलेलो आहोत आणि ती कुठून ना कुठून तरी आपल्याकडे परत येणार आहे. आपण कटकट केली की आपल्याकडेही कटकट येणार आहे. त्यामुळे आपण जितकं शांत राहू, आपण जितकं समजूतदारपणे काम करण्याचा प्रयत्न करू तितकं शांत आणि समजूतदार ते आपल्याकडेही येणार आहे. त्यामुळं 2-5 रुपये देण्याचा प्रयत्न करा. जिथे पण कुठे असेल. मी सांगते इन्क्रिमेंट कशा होतात, इन्क्रिमेंटबद्दल मी आता बोलते. तर जे काही तुम्ही हे असे 2-5 रुपये देता आणि ज्या ब्लेसिंग्स मिळवता. जेव्हा माझं जॉईनिंग झालं तेव्हा माझी स्टार्टिंग सॅलरी 20,000ची होती आणि त्याच्यानंतर 20,000मध्ये साधारणपणे पुढच्या 3 महिन्यांमध्ये माझी सॅलरी 27,000 रुपये होती. त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्यांनी म्हणजे जॉईनिंग नंतरच्या 6 महिन्यांमध्ये माझी सॅलरी 30,050 रुपये होती आणि आज माझं जॉईनिंग होऊन जवळपास 3 वर्ष झालेलं आहे आणि माझी सॅलरी जे स्टार्टिंगच्या डबल झालेली आहे. हे आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फायदे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इतक्या फास्ट लेवलला तुमच्या आयुष्यात काम करतं की एवढी ग्रोथ तुम्हाला दुसरीकडे कुठंच दिसणार नाही. जेवढी ग्रोथ माझ्या पे स्केलमध्ये झालेली आहे तेवढी ग्रोथ बाहेर सहजासहजी बघायला मिळत नाही. काही पर्सेंट 10%साठी 5%साठी लोक वर्षानुवर्ष स्ट्रगल करतात. मग हे कुठून येतं आहे? हे आत्ता मी तुम्हाला जे काही सांगते हे तिथून येतं. ग्रॅटिट्यूड, तुमच्या लाईफमधलं ग्रॅटिट्यूड आणि तुम्ही जे देत आहे मनमोकळेपणाने द्या.
5 रुपये 10 रुपये सोडत चला, दररोज सोडत चला. तुमच्याकडे ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होऊन येणार आहेत की ते खूप मोठा त्याचं प्रमाण असणार आहे. तुम्ही जे दिलेलं आहे त्याच्या कितीतरी पटींनी हा निसर्ग आपल्याला परत देत असतो. त्यामुळं देत राहा, देत राहा, देत राहा आणि देवाचे आभार माना की आपल्याला देणाऱ्या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. घेणाऱ्या कॅटेगरीमध्ये आपण नाही आहोत, आपण देणाऱ्या कॅटेगरीमध्ये आहोत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. परमेश्वराचे उपकार मानले पाहिजे. आणि आपण कुठून देतोय, आपलं आहे काय, ॲक्च्युअल कंडिशन ही आहे की आपण या पृथ्वी तलावरती आलेलो आहोत 50, 60, 70 वर्षांचं तिकीट काढून. आणि त्यातही आपण इतक्या इगोमध्ये जगत आहोत की हे माझं, ते माझं, ते माझं. ॲक्च्युली काही नाहीच आहे. आपल्याकडे जे आहे आपल्याला ते कोणाकडनं तरी मिळालेलं आहे आणि आपण कोणाकडे तरी देऊन ते जाणार आहोत. तर हे एकदा क्लिअर झालं मनाला की आयुष्य खूप छोटंसं आहे आणि आपण इथे पाहुणे आहोत. त्याच्यामुळं फक्त देत राहा, फक्त देत राहा, फक्त देत राहा. मग त्याच्यामध्ये 4-2 रुपये असतील, 5 रुपये, 10 रुपये द्या, आनंद द्या, प्रेम द्या, समजूतदारपणा दाखवा. कोणाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम जर सोडवता येत असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि हे सगळं जेव्हा आपल्या स्वभावामध्ये बदल होतात, आपल्या नेचरमध्ये जेव्हा बदल होतात, तेव्हा हा निसर्ग भरभरून सगळं आपल्याला द्यायला सुरुवात करतो आणि ॲबिंडंट आपल्याला मिळायला लागतं. तर ते ॲबिंडंट मिळवण्यासाठी हे जे काही छोटेसे बदल आहेत ते एकदा करून बघा. लॉ ऑफ अट्रॅक्शन आयुष्यात काम करतं आहे का, करून बघा. माहिती तर सगळ्यांना असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन, पण आयुष्यात त्याच्याकडनं काम करून घेणं हे खूप बोटावर मोजता येणाऱ्या लोकांकडेच ते आहे. तर जर तुमच्याकडे नसेल, तुम्हाला माहिती आहे पण काम करत नाही आहे, अशी जर परिस्थिती असेल तर प्लीज 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 एवढे बदल एकदा करून बघा. आणि जर हे बदल करून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले तर ते मला सांगायला विसरू नका. आणि आत्ता हा जो काही माझा अनुभव तुम्ही ऐकलात, हा जर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्हिटी वाटली असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी यातलं मिस होत होतं म्हणून आपल्याला रिझल्ट आला नाही असं जर वाटत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. आवडेल मला तुमच्याशी अशा गप्पा गोष्टी करायला. आणि एवढा वेळ तुम्ही मला तुमचा दिलात तर त्यासाठी मी खरंच खूप उपकार मानते. आणि जर तुम्हाला यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल किंवा काहीतरी जर चेंज तुमच्या आयुष्यात होणार असेल, हा व्हिडिओ जर 100 लोकांनी बघितला आणि त्यातल्या एकाच्या जरी लाईफमध्ये चेंज झाला तरीसुद्धा मला असं वाटेल की माझी मेहनत सार्थकी लागलेली आहे. तर प्लीज करून बघा, आयुष्यात चेंजेस करून बघा. कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह होता, तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह बोलता, तुम्ही जेव्हा चांगलं काम करता, तेव्हा तुमच्या सराउंडिंगचा पूर्ण एरिया हा पॉझिटिव्ह झालेला असतो आणि सगळ्यांना ते चांगलं वाटत असतं किंवा चांगलं काम तिथून निघत असतं. तर ही खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. जर तुमच्याकडे असा बदल होणार असेल, जर तुमच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी निर्माण होणार असतील तर मला निश्चितपणे आवडेल की माझा असा वेळ द्यायला. तुमचा एवढा वेळ तुम्ही मला दिलात म्हणून उपकार मानते. थँक्यू. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर असं कोणी असेल तुमच्या जवळचं की ज्यांना अशा मोटिवेशनची गरज आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. थँक्यू.